कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, आज 22 सप्टेंबर 2020 आणि आज आता चौथा हरिपाठातला, माऊलींच्या हरिपाठातला चौथा अभंग आज मी रेकॉर्ड करणार आहे, शिकवायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला, अर्थात त्या अभंगाचं नोटेशन देणार आहे. दरवेळेला मी सांगते त्याचप्रमाणे, पण काही वेळेला हाच पहिल्यांदा कोणीतरी ऐकत असेल भाग, म्हणून प्रत्येकच वेळेला सांगायचं ते की युट्यूबवर ह्याच आता ज्या चॅनलवर तुम्ही ऐकाल त्याच चॅनलवर संपूर्ण हरिपाठ दादा सबनीसांचा जो आहे त्यांच्या चाली ज्या आहेत त्या रेकॉर्ड करून मी युट्यूबवर सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. तर जरूर तो ऐका, तो अभंग ऐका, तो संपूर्ण हरिपाठ ऐका. गाणारे असतील त्यांनी स्वतः व्यवस्थित बसवा, तुम्ही लोकांना शिकवा. दादांच्या चरणी आपण ही सेवा रुजू करू शकतो. त्याचा अभंग आहे, भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. हा बागेश्वरी रागातला अभंग आहे आणि दादांनी हा शिकवला होता क्लासमध्ये, पण हा त्यांची मुलगी मनकर्णिका, पुढे ती सीमा देशपांडे म्हणून सगळे तिला ओळखायचे, तर तिने हा मला शिकवला. म्हणजे पर्सनली आमचा जो आम्ही अनुपम भक्ती मंडळाचा क्लास सुरू केला तेव्हा अगदी पहिला 1 महिना म्हणजे उद्घाटनासारखी, त्या क्लासच्या उद्घाटनासारखी ती 1 महिना ती शिकवत होती. त्यावेळेला तिने हा भावे वीण भक्ती अभंग शिकवला. दादांनी आधी मंजेरी भजनी मंडळात हा शिकवलाच होता, म्हणजे अर्थात माझ्या आईचं भजनी मंडळ, तिथे शिकवलाच होता. पुढे मंताताईंनी, आम्ही तिला मंताताई म्हणायचो, मंताताईंनी मला शिकवला आणि मग पुढे मी तो बायकांना शिकवला. अशी ही या भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती या अभंगाची स्टोरी. आज मला एक सांगावं असं वाटतं दादांविषयी, की दादांच्या जे भजनी वर्ग व्हायचे पुण्याला, किती सालापासून ते शिकवत होते वगैरे एवढं मला डिटेल आठवत नाही आता, पण संगीत भजन मंदिर असं त्यांच्या वर्गांचं नाव असायचं, संगीत भजन मंदिर. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या नावातच सगळं आलं, समत्व आलं संगीत आणि भजनाचं, आणि मंदिर आहे तिथे, त्यामुळे तो क्लास असं त्यांनी म्हटलं नाही त्याला कधी. आणि दादा कायमच त्याच पद्धतीने शिकवत आहे. तर आता आपण आज बघू हा बागेश्वरी रागातला भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती. आता नोटेशन बघा, ध ध ध पद सा नि ध म, बघा, भावे वीण ध ध ध पद, भक्ती सा नि ध म. याच्यामध्ये ग आणि नि दोन्ही कोमल स्वर आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि 2 प्रकार नाहीये, तर कालच्या अभंगात जसे मोचे 2 प्रकार होते तसे, त्यामुळे जिथे जिथे नि येईल तिथे तो कोमल नि, जिथे जिथे ग येईल तिथे तो कोमल ग.
ध ध ध पद सा नि ध म भावे वीण भक्ती भक्ती वीण म प ध प भक्ती वीण म प ध प ग रे सा मुक्ती मुक्ती ग रे सा भक्ती वीणा मुक्ती भावे वीणा भक्ती भक्ती वीणा मुक्ती बळे वीण शक्ती बळे वीण शक्ती रे साधनी सामम रे साधनी सामम बळे वीण शक्ती बोलू मप घप न ये ग रे सा ग रे सा न ये बोलू न ये मप घप ग रे सा ग रे न रे सा बोलू न आता ही जागा घेतलीच पाहिजे असं नाही हा ग रे ग रे सा त्यांना जमेल त्यांनी घ्या त्यांना नाही जमणार त्यांनी नका घेऊ बोलून ये म प ध प ग रे सा एवढं चालेल पण ज्यांना जमेल त्यांनी म प ध प ग रे ग रे सा म प ध प ग रे ग रे सा बोलून ये बघा आता पुन्हा दोन्ही ओळी म्हणते भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलून ये आता पुढच्या दोन ओळी आहेत कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया या दोन ओळी परत या पहिल्या दोन ओळींसारख्या कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराने निवांत शिणसी वाया उगाराने निवांत शिणसी वाया कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित आठवत असेल मी आधीच्या 3 अभंगांना सांगितलेलं पहिल्या 2 ओळी न म्हणता ध्रुवपद हे दुसऱ्या नंतरच्या ज्या 2 ओळी आहेत ते नेहमी ध्रुवपदासारखं घ्यायचं त्यामुळे इथे उगार आहे निवांत शिणसी वाया त्याच्यानंतर भावे वीण भक्ती नाही घ्यायचं तर कैसेनी दैवतच परत घ्यायचं कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित आता पहिलं कडवं घेऊ सायासे करीसी प्रपंच निघालीसी सायासे करीसी गमधनी सासा सोपं नोटेशन गमधनी सासा सायासे करीसी प्रपंच प्रपंच निसा निसा रे प्रपंच निसा निसा रे दीन निसी निसा निधा दीन निसी निसा निधा गमन निसा सा निसा 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 निधा गमन निसा सा प्रपंच दीन
गवण्या गुणे आणि जोडायचं त्याला म जोडायचा कारण आपल्याला खाली यायचंय ना कैसेनी दैवत प्रसन्न करीत सायासे करीसी प्रपंचानी करीसी हरिसी न भजसी गवण्या गुणे कैसेनी दैवत प्रसन्न करीत कैसेनी दैवत प्रसन्न करीत आता ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे चालतीच पहिल्या सायासे करीसीची चाल ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धराणे प्रपंचाचे तुटेल धराणे प्रपंचाचे आता कैसेनी दैवत न म्हणता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं म्हणायचं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आता नेहमीप्रमाणे तिहाई घेऊन शेवट हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मी आता घेतला तसा घ्यायला पाहिजे शेवट असं काही नाही हरिमुखे म्हणा असा प्लेन घेतला तरीही काही हरकत नाही गाणारे असतील तरी अजून थोडासा वेगळा तरीही वेगळा घेतला तरी हरकत नाही त्यामुळे आपल्या सोयीनुसार आपण शेवट करू शकतो तर ह्याच्यात एक मला महत्वाची गोष्ट सांगायची सगळ्या अभंगांमध्ये भक्ती मुक्ती हे शब्द येतात जोडाक्षर येतात शक्ती इथे तर पहिल्याच याच्यात सगळे येतात जोडाक्षर ती जोडाक्षर उच्चारताना काय होतं माहितीये का बऱ्याच वेळेला चूक होते उच्चारताना काही काही वेळेला फार रेअरली चालीत बसूच शकत नाही भक्ती हा शब्द चालीत बसूच शकत नाही आणि म्हणून मग भक्ती करायला लागतं पण बऱ्याच वेळेला चालीत बसणार असतं तरी सुद्धा आपण भक्ती मुक्ती शक्ती असं करतो युक्ती तर तो दीर्घ नाहीये घ्यायचाय भक्ती तर भक्ती सारखाच भक्ती घ्यायचाय शब्द म्हणजे आपण तोंडाने म्हणताना भक्ती म्हणतो ना भावे विण भक्ती भावे विण भक्ती नाही आपण म्हणणार ना तर तसंच गाताना सुद्धा तसंच घ्यायचा प्रयत्न करायचा फार रेअरली असं कुठेतरी होईल की जागा नसेल तिथे आणि मग तो शब्द लांबवायला लागेल पण इथे आहे जागा आता उच्चार कसा करायचा ते सांगते भावे विण आता सहसा कसा केला जाईल सांगते भावे विण भक्ती भावे विण भक्ती पण आपण कसं करायचंय भक्ती असं न करू भावे विण भक्ती 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 म्हणजे तो आणि त जो आहे ना अर्धा क आहे तो क उच्चारायला सुरुवातही करायची इमिजिएटली सुरुवात करायची भावे विण भक्ती 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 नाही म्हणायचं भक्ती विना आता मुक्ती परत आला शब्द भक्ती विना मुक्ती मुक्ती नाही करायचं तर कचा उच्चार इमिजिएट घ्यायचा भक्ती विना मुक्ती मुक्ती कचा उच्चार सुरुवात करायचा लागले बळे विण
बळे बिन शक्ती, नाही तर होईल काय, बळे बिन शक्ती, शक्ती गेली, त्या शब्दात ती शक्तीच गेली. आपण भक्ती, शक्ती, मुक्ती म्हटलं ना की त्याच्यातला सगळा अर्थच नाहीचा होतो. तर आपल्याला माहिती आहे की भाव पोचवायचा आहे, त्यामुळे तो अर्थ त्या शब्दासहितच पोचवायचा आहे आपल्याला. त्यामुळे तो शब्द छान उच्चारला गेला पाहिजे. अर्ध आपण जिंकतो शब्द छान उच्चारले, अर्धा भाव तिथेच प्रकट व्हायला सुरुवात होते. पण उच्चारण छान झालं की भाव सहज प्रकट व्हायला सुरुवात होते. तसे सूर छान लागले की अजून एक भाव प्रकट होण्यासाठी उत्तम. अर्थात हृदयातून म्हटलंच पाहिजे, मनातून तो अर्थ असलाच पाहिजे. तर हा एक मुद्दा सगळ्याच भजनासाठी लक्षात ठेवायचा. पण ह्या भजनासाठी विशेष करून ह्या पदात तीनदा भक्ती, मुक्ती, शक्ती असे सगळे शब्द ह्याच्यात येत आहेत. त्याचा काय चूक होते तेही दाखवते परत एकदा. पण ही खूप कॉमन चूक आहे. जसं विठ्ठल, 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 विठ्ठल असं केलं जातं. ह्याच्यामध्ये विठ्ठल नाहीये शब्द, पण ह्याच्यात भक्ती, मुक्ती, शक्ती हे तीन शब्द अगदी सारखे येणार आहेत ना. त्याच्यामुळे तिथे ह्रस्व दीर्घ जोडाक्षर छान म्हणता आली पाहिजेत आपल्याला गाताना. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, मुक्ती बळे बिना शक्ती, बोलून बळे बिना शक्ती, बोलून येत आहे ना लक्षात. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे हे अभंग म्हणतात. आणि आता आपण त्याचा थोडासा रागाची माहिती बघूयात. राग बागेश्वरी आहे हा. भिंपलासारखाच काफी थाटातला आहे. पहिला आपला धानी राग झाला जो भिंपलाच्या जवळचा राग असतो, तोही काफी थाटातला होता. आणि हाही आता काफी थाटातलाच राग आहे, म्हणजे गणी कोमल. आणि ह्याच्या आरोहात पवर्ज्य, रे वर्ज्य, पवर्ज्य आरोहात, आणि अवरोह थोडासा वक्र आहे. कसा तो बघूया. नि सा ग म ध नि सा, सा नि ध म प ध म ग रे सा. म्हणजे अवरोहात प घेताना प नंतर ध येतो, पण आरोहा म्हणताना प नंतर ध नाही येत. म्हणजे प वर्ज्यच करायचं असतं, म नंतर डायरेक्ट ध घ्यायचा. नि सा ग म ध नि सा, सा नि ध प ध म ग रे सा. हा भक्तिरस प्रधान असा राग आहे. आणि शांत रसाचा राग आहे. म्हणजे खूप उच्छृंखल गीत ह्याच्यात येणार नाही. जरी प्रेमगीत आली, कारण आपली ना हा राग खूप पॉप्युलर राग आहे बरं का. पण धीर गंभीर शांत असंच प्रेम सुद्धा ह्याच्यात दाखवलंय. शृंगार सुद्धा धीर गंभीर आणि शांत असा शृंगार दाखवतात, किंवा भक्तिरस पूर्णपणे. किंवा हा काफी थाटातला आहे, त्यामुळे तो खूप गोड आणि मधुर राग आहे. आणि म्हणून तो जास्त लाईट म्युझिक मध्ये पॉप्युलर आहे. मला आता एकदम आठवत नाही येत पद. जागे दर्दे इष्ट जाग आहे ना, हे बागेश्वरी मधलंच पद आहे. ना 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 ना. आणि आता हा रात्रीचा पहिला प्रहर असा हा राग आहे. रात्रीचा पहिला प्रहर 10 वाजता सुरू झाला तरी सुद्धा हा राग मध्यरात्री गायचा. म्हणजे पहिल्या दुसरा प्रहर, दुसऱ्या प्रहराच्या उत्तरार्धात हा गायचा. साधारण मध्यरात्रीचा हा राग आहे. तिथे त्यावेळेचे ह्याचे स्वर आहेत. आणि वादी म संवादी सा असा हा राग फार सुंदर, फार पॉप्युलर राग आहे.
मला आता ऑफेन पद आठवत नाहीयेत, नाही तुम्हाला सांगितली असती. आता ह्या अभंगाचं सुरुवात कशी, आरंभ कसा? आपण ताळावर बघूया. भावे विण भक्तीच्या भला भक्तीच्या भला सुरुवात होते ना टाळांना. भावे विण भक्ती, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. आता तोड बघूया. कैसे दैवात प्रसन्न त्वरित. प्रसन्नच्या प्र पासून तोडीला सुरुवात होते. कैसे दैवात प्रसन्न त्वरित, प्रसन्न त्वरित. बघा परत, प्रसन्न त्वरित. जोड एक. उभा राहे निवांत, उभा राहे निवांत. उगार आहे, उगार आहे निवांत. पुन्हा बघा, उगार आहे निवांत. दुसरी, साया से करीसी, साया से करीसी, साया से करीसी. तिसरी, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे. अशी याची तोडजोड आहे. कधीतरी असं जमलं तर आपण टाळ कसे वाजवायचे, तोडजोड कशी वाजवायची, वेगवेगळ्या पद्धतीचे टाळ असतात वाजवायचे, ते कसे वाजवायचे ते आपण कधीतरी बघूया. आवडेल मला तेही सांगायला. पण आधी आपण हा हरिपाठ संपूर्ण घ्यायचा ठरवलाय शिकवायला, तो आधी पूर्ण करूया. असंच आता मी उद्या म्हणणार नाही, कारण हा अभंग खरंच तर काल मला रेकॉर्ड करून पोस्ट करायचा होता, काल जमलं नाही म्हणून मी आज करते. त्यामुळे आजच पुढला 5वा अभंग सुद्धा आजच घेणार आहे, पण तो अर्थातच थोड्या वेळाने रेकॉर्ड करू. योग याग विधी येणे नोहे सिद्धी हा आपला नंतरचा अभंग असेल. तर आता आपण इथे थांबूया आणि जरूर हा मूळ अभंग आपल्या युट्यूबच्या चॅनलवरच पूर्ण आहे, तो जरूर ऐका. इतरांना सांगा, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हे शिकणं, हे नोटेशन्स इतरांना सांगा, म्हणजे ते शिकतील आणि दादांचं असं कार्य आपण पुढे चालू ठेवू. माझे आई बाबा आणि दादा स्वप्नेश गुरुवर्य दादा स्वप्नेश यांना मनापासून नमस्कार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय जय.